भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणी। विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता। निर्वाणी गोविंदासे मागे पुढे, काहीच साकडे पडवणे दी। विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता। तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे। विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, घन निहितानि मंडनं मंडनानां। तरुण तुलसीमाला कंधरं गंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। पांडुरंगा करू ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणी।
विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सेवेसाठी घेतलेल्या या अभंगामधून वर्णन करत आहे. भक्त कोणाला म्हणावं, भक्ताचं लक्षण काय, भक्त कसे राहतात, भक्ताची भक्ती साधना कशा पद्धतीने चालते याचं वर्णन महाराज या अभंगातून करतात. भक्ताविषयी वर्णन हे कोणी अभक्ताने केलेले नाही. हे वर्णन कुणी संसारिकाने केलेले नाही. ज्यांनी भक्ती परंपरेचा कलशस्थान अशा प्रकारचे जे झालेले आहेत असे जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्ताचं वर्णन करत आहेत. कारण भक्ताची परिसीमा त्यांनी गाठलेली. भक्ती साधना करत करत भक्त काय आहे हे महाराजांनीच अशा प्रकारचं स्वतः सिद्ध करून दाखवलेलं आहे. रामेश्वर शास्त्री वर्णन करतात, भक्ती ज्ञानाने वैराग्य आगळा, आईचा नाही डोळा देखीला. मी तरी माझ्या डोळ्याने असा भक्तीने परिपूर्ण असणारा, ज्ञानाने संपन्न असणारा, वैराग्यशील अशा प्रकारचा महात्मा पाहिलेला नाही असं रामेश्वर शास्त्री सांगतात. आणि असं ज्यांचं वर्णन केलेलं आहे असे जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगातून भक्ताचं वर्णन करतात. कारण भक्ताचं महत्व महाराज जाणतात, भक्ताचा अधिकार जाणतात, भक्ताचं श्रेष्ठत्व जाणतात, भक्ताचा महिमा जाणतात. आणि अशा जाणीवेतूनच महाराजांनी या अभंगातून त्यांच्या संबंधाने वर्णन केलेलं आहे. कारण तेच जाणू शकतात भक्ताचा महिमा. सगळ्यापेक्षा त्यांचं म्हणणं इतकं सुरेल आणि इतकं प्रमाण आहे की त्यांची बरोबरी तुम्ही करू शकता. कारण महाराजांच्या तालमीत तयार झालेले आहेत ते, साधे नाही. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ ह्या गती आणि काशी. तात्पर्य असं आहे की महाराज भक्ताचं वर्णन करतात, भक्ताचं लक्षण सांगतात, भक्ताचं जीवन प्रणाली कशी असते हे अभंगातून सांगतात. भक्त उपासना करतात, भक्ती साधना करतात,
ही भक्ती साधना करत असताना भक्तांचं साधकीय जीवन कसं आहे, अशा भगवत भक्ताची जीवन प्रणालीच महाराजांनी या अभंगातून आपल्या पुढे प्रकट केलेली आहे. देहाच्या बाबतीत उदास असणारे, कसल्याही प्रकारची आशा न ठेवणारे, कोणत्याही पाशामध्ये न अडकणारे, एक भगवंताच्या विषयापासून दुसरा कुठला विषय ज्यांना अशा प्रकारचा नाही, इतकंच नव्हे तर लौकिक दृष्टीने असणारे जे अशा प्रकारचं आणखी जीवन आहे, मग ते मानापानाचा असो, अन्य कशाचा असो, धन संपत्तीचा असो, लोकांच्या दृष्टीनं असो, इतकंच काय पण मात्या पित्यांनाही त्यांनी बाजूला सारलेलं आहे. आपल्या भक्तीच्या साधनेकरता ज्यांनी आई वडिलांनाही अशा प्रकारचं आणखी बाजूला ठेवलं, अशा भगवत भक्तांची ही साधना, असं त्यांचं साधकीय जीवन आणि अशा भक्ताची लक्षणं महाराज या अभंगातून सांगतात. हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की महाराजांच्या या अक्षराप्रमाणे ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं, ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं, महाराजांच्या अक्षरावर श्रद्धा ठेवून, तो विश्वास ठेवून जिने आपलं अवघं जीवन या पद्धतीनंच भगवत चरणी समर्पित केलं, त्यांचा आज अशा प्रकारचा पुण्य सोहळा आपण करत आहोत. त्या निमित्तानेच आपल्याला अशा प्रकारचं हे वर्णन करायचं आहे. आमच्या फडावर असणारे वैकुंठवासी गुरुभक्तीपरायण पांडुरंग महाराज काजवे यांना आज 1 वर्ष झाले. त्यांनी देह ठेवला आणि या पार्थिव शरीराचा त्याग करून ते भगवत चरणी अशा प्रकारचे विलीन झालेले आहे. आज ऋषीपंचमी आहे. ऋषीपंचमी हा आपल्या धर्मामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या अशा प्रकारच्या आणखी त्या ठिकाणी आचरणातला एक महत्वाचा आजचा हा दिवस मानला जातो. खास करून ऋषींचं पूजन ज्या दिवशी केलं जातं. आता ऋषी नाहीत, पण ऋषीतुल्य व्यक्तींचं जीवन जे घडलेलं आहे, अशा महात्म्यांचं स्मरण, त्यांचं पूजन आजच्या दिवशी केलं जातं. आणि महाराजांनी जो देह ठेवला तो आजच्या दिवसाला ठेवलेला आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांचं स्वतःच जीवन या पद्धतीचं होतं. पांडुरंग महाराजांचं जीवन हे अत्यंत ऋषितुल्य अशा प्रकारचे जीवन आणखी त्या ठिकाणी त्यांचं घडलेलं आहे. त्यांनी ते साधलेलं आहे. महाराजांचे चुलते होते वैकुंठवासी गुरुभक्तीपरायण बाळकृष्ण बुवा. ते आमच्या फडावरच होते. आपल्या आळंदी पंढरीचे वारकरी होते. आणि त्यांचा प्रभाव, त्यांचा सहवास याच्यातून पांडुरंग महाराजांचं जीवन अशा प्रकारचं घडत गेलेलं आहे. विशेषतः पारमार्थिक जीवन जे त्यांचं घडलं ते त्यांच्या चुलत्यामुळे घडलेलं आहे. कोगनळे या क्षेत्रामध्ये पूर्णानंद महाराजांचं मंदिर आहे. एक अतिशय सिद्ध अशा प्रकारच्या महात्म्याचं हे मंदिर आहे. आणि त्याची कृपा त्यांच्यावर अशा प्रकारची लाभलेली, त्यामुळे त्यांचं पारमार्थिक जीवन अत्यंत अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी संपूर्ण बंद. त्यांनी माळ घातली, तुळशीची माळ धारण केली. पण माळ धारण करत असताना तो माळ धारण करण्यापूर्वीचा एक प्रसंग घडला, तो त्यांनीच सांगितलेला होता. त्यांनी जो सांगितला तोच मी तुमच्या पुढे ठेवतो आहे. ते पंढरपूरला आले. आमचे आजोबा, माझे आजोबा, पितामह वैकुंठवासी श्री गुरु काकासाहेब, आणि यांच्याकडे ते आले आणि माळ घालायची. पण माळ घालण्यापूर्वीचा प्रसंग त्यांनी सांगितला. प्रसंग असा घडला की मी गावी असतानाच मला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये काकासाहेब स्वप्नामध्ये आले आणि त्यांना माळ घातली. त्यांच्या तोंडामध्ये पेढा अशा प्रकारचा खाऊ घातला आणि अशा पद्धतीचा हा अनुग्रह केला. तो अनुग्रह त्यांच्यावर झाल्यानंतर ते लगेच पंढरीलाच आले.
आणि त्याच्यानंतर मग काकासाहेबांच्याकडून त्यांनी अशा प्रकारची तुळशीची माळ धारण केली. आणि मग आधीच त्यांचं जीवन अशा प्रकारचं थोडंफार त्यागमय होतं, वैराग्यपूर्ण मनस्थिती असताना माळ घातल्यानंतर तर मग ते फारच याच्यामध्ये आणखी त्या ठिकाणी रममान झालेले आहेत. संतांच्या साहित्याचं अवलोकन आणि त्याला अनुसरून इतर अशा प्रकारच्या शास्त्र ग्रंथाचं नित्य अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी वाचन, चिंतन, मनन, अध्यास त्यांचा सुरू झाला. पंढरीची वारी, आळंदीची वारी, नित्यनेम या गोष्टी त्यांच्या सुरू झाल्या. त्यांचा अभ्यास, त्यांचं आचरण हे सगळं या परिसरामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्हीकडे, या बेळगाव भागामध्ये, विजापूर भागामध्ये, इकडे आपल्या कोल्हापूर वगैरे या सगळ्या भागात या जवळजवळ 100 मैलाच्या परिसरामध्ये महाराजांच्या आचरणाचा, वक्तृत्वाचा, अभ्यासाचा प्रभाव पडू लागला. आणि प्रभाव पडू लागल्यानंतर मग लोक यायला लागले त्यांच्याकडे, महाराज आम्हाला माळ घाला, महाराज आम्हाला माळ घाला. महाराजांची धारणा अशी होती की माळ घालण्याचा अधिकार आपला नाही, मी माळ घालू शकत नाही, मी माळ घालू शकत नाही. हे ते महाराजांना सांगतो बरं का, आताचे नव्हे. आताचे महाराज माळ घालण्याची वाटच पाहतात. त्याला माळ घालून हा माझा शिष्य म्हणून सगळ्या जगामध्ये डंका पिटवून आणून की त्याच्याकडनं मिळेल तेवढं ओढत राहतात. पण महाराजांचं जीवनच तसं होतं. ते म्हणले मी काही माळ घालू शकत नाही. पण लोक काही ऐकत नव्हते, लोक ऐकत नव्हते. महाराज आम्हाला तुमच्यासारख्या सत्पुरुषाकडनं, तुमच्यासारख्या अशा प्रकारच्या साधन शुचित्व ज्यांच्या ठिकाणी आहे त्या एका हरिभक्ताकडून माळ घालायला आम्हाला काहीच नाही. ते म्हणजे तुम्ही काही जरी म्हणत असला तरी माळ घालण्याचा मला अधिकार नाही. पण असं सारखंच घडायला लागल्यानंतर मी एके दिवशी ते पंढरपूरला आले आपल्या फडावर नियमाप्रमाणे. आणि मला माहिती आहे, कारण त्या घटनेचा साक्षीदार आहे मी. तीर्थरूप दादा होते, काकासाहेब होते, आले, महाराज आले, बसले. ते म्हणले महाराज मला लोक माळ घाला असं सारखं सांगतात, मला तो माळ घालण्याचा अधिकार नाही. मी काय करावं, मी काय करावं. दादाने सांगितलं ठीक आहे महाराज, तुम्हाला अधिकारपत्रच देऊन टाकतो, माळ घालण्याबद्दलचं अधिकारपत्र. मग काय हरकत नाही म्हणजे तुमची गुरूंची आज्ञा जर मला झाली आणि तसा अधिकार जर तुम्ही दिला तर मग मी मात्र लोकांना माळ घालण्याचा अशा प्रकारचा विचार करेन. आणि खरंच सर्व दादाने काकासाहेबांच्या सहीच अशा प्रकारचं एक पत्र, आज्ञापत्र म्हणा किंवा त्या प्रमाणपत्र म्हणा, आणखी महाराजांना दिलं. हा आज्ञापत्रच होतं की नाही. मग त्याप्रमाणे मग त्यांनी ते तिथून पुढे माळ घालू लागली. काकासाहेबांनी म्हणजे त्यांच्या श्रीगुरूंच्याकडून त्यांना जो नारळ प्रसाद मिळाला तो आजही देवघरामध्ये त्यांनी पूजेला ठेवलेला आहे, नित्य दर्शन. मी सुद्धा आलो की त्या श्रीफळाचं मी सुद्धा दर्शन घेतो इथे आल्यानंतर. असं ज्यांचं वागणं अत्यंत पवित्र होतं, अत्यंत शुचित्व अशा प्रकारचं यांच्या ठिकाणी होतं, शुद्ध आचरण होतं, निष्काम अशा प्रकारचं जीवन ज्यांनी घडवलं, त्यांचा आजचा हा पुण्यकाळाचा दिवस आहे. आणि आयुष्यभर ज्यांनी साधना केलेली आहे ते जे जीवन ते जगलेले आहेत. आणि खरं सांगू का, वारकरी असो, वैष्णव असो, याचं सगळं संपूर्ण जीवन शरीर आहे तोपर्यंत त्याचं जीवन हे साधनेमध्येच जावं लागतं. तो आयुष्यभर साधक असतो. तो सिद्धावस्थेला जरी गेला तरी सिद्धावस्था सोडूनही पुन्हा तो साधकच अशा प्रकारचा बनत असतो. त्याला सिद्ध स्थिती जरी प्राप्त झाली तरी त्याला हे कळूनही पुन्हा तो साधकीय जीवनामध्ये येतो. याचं कारण भक्ती सुख त्याला प्राप्त करून घ्यायचं असतं, भगवत भजन त्याला करायचं असतं, भगवत सेवा त्याला करायची असते, भगवत उपासना त्याला करायची असते. अशा प्रकारच्या भक्ती साधनेमध्ये तो अखंड रममान झालेला असतो, अखंड त्याच्यामध्ये तो गुंतलेला असतो अशा रीतीने. म्हणून तर महाराजांनी देवाला प्रार्थना केली, देवा तू मला कितीही अशा प्रकारची जाणीव माझ्या ठिकाणी निर्माण करून दिलेली असली
तरी भक्ती प्रेमा करता हे जाणतेपणा मला देऊच नको. जाणूनी नेणं ते बस. कसं दे? तुझी प्रेम खून देऊनी असं त्यांचं जीवन होतं. कीर्तन करू लागली, पण अभ्यासाशिवाय ती बोलत नव्हती. अनेक संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास, संतांची प्रमाण आणि शास्त्रदृष्टी त्यांच्या ठिकाणी होती. सगळे ग्रंथांचं अवलोकन त्यांनी केलेलं होतं. मगच ते कीर्तन करू लागले. त्यांचं एक अत्यंत दुर्मिळ कीर्तन बुकटे आलूरला त्यांनी मारुतीच्या मंदिरात केलेली आहे. ती अजूनही माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे. उद्धव महाराजाला मी ते ऐकवलं मध्ये केव्हा तरी, महाराजांचं कीर्तन. किती बाकी विषय नाही कुठला कीर्तनात. आणि आता मात्र नाही संत चिन्हे उमटली अंगी, उपदेशाला गी पात्र झालं. अजून कशात काय नाही, पण लगेच झाला महाराज झाला. कीर्तन करू लागला, इकडे तिकडे फिरू लागला, अमुक करू लागला, मिरवू लागला. अभ्यास नाही, काही नाही, आचरण नाही. पण महाराजांनी अशा प्रकारच्या गोष्टीतून हा परिसर सगळा अगदी अशा रीतीने सगळा यच्छयावत खालून तळापासून ढवळून काढला. जसं पातेल्यामध्ये भाजी टाकल्यानंतर भाजी अशा प्रकारची फिरवावी लागते किंवा वरण फिरवावं लागतं. ती डाळ खाली करपू नये म्हणून खाली उलटणं म्हणा, पळी म्हणा, तळात घालून अशा प्रकारची उलटी सुलटी करावं लागते. खालचा भाग वर, वरचा खाली, हे जसं ढवळून काढावं लागतं, तसं महाराजांनी हा भाग अगदी खालच्या तळापासून ढवळून काढला. हरिभजने हे ढवळीले हरिभजनाने हे सगळे ढवळून काढलं. सुदैवाने मला त्यांचा ज्या ज्या वेळेला सहवास घडत होता आणि त्यांच्या संबंधी ज्या गोष्टी मला सांगण्यात येत होत्या, पाहण्यात येत होत्या, त्याच्यातून एक गोष्ट माझ्या चांगली लक्षात आली की ज्या गावामध्ये कधी टाळ वाजत नव्हता, ज्या गावामध्ये कधी हरिपाठ म्हटला जात नव्हता, ज्या गावामध्ये कुणी कधी माळ घातली नव्हती, असे अत्यंत अशा प्रकारच्या की समाजातला असा जो वर्ग आहे, जो दुर्लक्षित आहे आणि ज्याला परमार्थाचा गंध नाही, अशा समाजामध्ये जाऊन महाराजांनी पूर्ण अशा प्रकारची भक्ती परंपरा रुजवली. त्यांच्यामध्ये ती निर्माण केली, ती आवड निर्माण केली. त्यामुळे त्याचा प्रकार असा झाला की आत्ताच्या सांप्रत काळामध्ये त्यांनी ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचं प्रचाराचं कार्य केलं, तेव्हा आपल्या कोल्हापूर भागातल्या दिंड्या आषाढी करता पंढरीला येऊ लागल्या. त्या गावच्या मी सांगू शकेन तुम्हाला कुठल्या दिंड्या, कोण आणतं, इतकं सगळं मला सांगता येण्यासाठी माहिती आहे, पण तुम्ही गरज नाही त्याची. पण इतकं महाराजांनी हे सगळं ढवळून काढलं. अभ्यासाशिवाय दुसरा विषय नाही, प्रपंचाचा विषय नाही, बाकीचं काय चाललंय काय नाही याचा काही विषय नाही, कोणाचाच काही. ते स्वतःचंही सांगत नव्हते आणि दुसऱ्याचंही ऐकत नव्हते. तुमचं काय प्रपंचातल्या गोष्टी आहेत ते तुमच्या जवळच ठेवा, आणि स्वतःचंही काय आहे ते कोणालाही सांगतही नव्हते. काहीच नाही, काहीच त्यांना बोलण्याचं अशा प्रकारचं. मग बोलण्याची नाही आता देवा
बघा, अभ्यासाशिवाय दुसरा विषय नाही, संत वाङ्मयाशिवाय विषय नाही. पंढरीला असो, वारीला आल्यानंतर, किंवा आळंदीला असो, आळंदीला खास करून ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात त्रयोदशीला संध्याकाळी आपलं कीर्तन व्हायचं आणि एकादशीला फडावर सकाळी मालकांचं कीर्तन फडावर जेवायचं. या दोन्ही कीर्तनाला, अर्थात ते सगळ्याच कीर्तनाला उपस्थित राहायचे, पण या कीर्तनाला ते आवर्जून उपस्थित राहायचे. आणि त्यांचं अशा प्रकारचं श्रवण जे होतं ते अत्यंत जागरूक श्रवण, अगदी जागरूकपणाने ते ऐकायचे. माझी कीर्तनं ते ऐकत होती. आळंदीला एकादशीचं सकाळचे कीर्तन असल्यामुळे सकाळच्या कीर्तनाला विरहणी, गवळणी, वासुदेव अशा प्रकारचे अभंग घ्यावे लागतात. बहुतांच्या मता न मिळू मतासी, बहुतांच्या आम्ही न मिळू मतासी, कोण कैस्या कैस्या भावनीच्या, विचार करता वाया जाय काढले टिकीची मूळ पहिली वगैरे या अभंगावर मी कीर्तन केलं. तो पहिल्यांदाच मी अभंग घेतला होता, पण थोडंसं त्याबद्दल चिंतन वगैरे केलं. त्या अभंगावर पुन्हा आम्ही चर्चा केली महाराजांनी. कारण शेवट त्या अभंगाचा असा आहे, तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, नका जाऊ वाटा आमुल्या. मग शेवटच्या प्रमाणावर महाराजांची आमची चर्चा मला चांगला आठवत होती, मला चांगला आठवत. पंढरपूरला अशाच प्रकारे मुक्ताबाईच्या मठात आषाढीच्या वेळेला पालखी पुढं आईसाहेबांच्या मुक्ताबाईच्या पालखी पुढे कीर्तन असायचं, त्याही कीर्तनाला ते बसायचे अगदी. आणि मी या भागात आल्यानंतर त्यांना जर माझ्या कीर्तनाला येणं घडलं नाही किंवा ते येऊ शकले नाहीत, आणि मी भेटायला त्यांना इथं आलो की त्यांचा पहिला विचार, कोणत्या अभंगावर कीर्तन केलं, अभंग सांगा, कीर्तनाचा अभंग सांगा, बाकी काही विचारत नव्हते. फार झालं तरी एकच प्रश्न, घरचे बरे सगळे, एवढंच. त्याच्या पुढे जात नव्हती ती. एवढंच. प्रपंच नाहीच, मग केवळ परमार्थ, आणि देहाला आले म्हणूनच देहात दिसतात, एवढाच त्याचा अर्थ. पण महाराजांच्या शब्दात सांगू का, त्यांचं स्वतःच्या शरीराबद्दल आणि प्रपंचाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी कशी होती. जीवनी राखिला ज्वाळा, झालो मी मजसी वेगळा, पंचभूताचा पुतळा, सहज लीळा वर्ततसे. बस, हे शरीर आहे, मग ठीक आहे, सगळ्यांची शरीर आहे, तसं माझं एक शरीर आहे, ते पंचमहाभूतापासून तयार झालंय, ठीक आहे. मग शरीराचं काम त्याची ती करतच आहे, इंद्रिय त्याची ती कामं करतात. अशा प्रकारे त्यांची काम क्रिया चाललेल्याच आहेत, इंद्रियांच्या क्रिया चाललेल्याच आहेत, शरीराच्या क्रिया चाललेल्याच आहेत. मग त्याच्याबद्दल मी फार काय अशा प्रकारचं पाहण्याची गरजच नाही. मी लक्ष दिलं तरी ते चालणारच आहे, नाही दिलं तरी चालणारच आहे. श्वास माझं लक्ष असू नसो तो चालतोच आहे, पापण्याची उघडझाप ती होतेच आहे, तहान भूक वगैरे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या घडतच राहतात. शरीराची उपाधी हे म्हटलं तर या सगळ्या गोष्टी, या शरीराच्या क्रिया सहजपणाने होतच असतात. त्याच्याकरता वेगळे काही, शरीराकरता वेगळं काही करण्याची काही गरज नाही. सगळं काही ते चाललेलंच आहे. पश्यन, शृण्वन, स्पृशन, जिघ्रन, अश्नन, गच्छन, स्वपन, श्वसन, प्रलपन. बस बोला बोला. इंद्रियानि इंद्रियार्थेषु. बस अशा प्रकारे काहीच शरीराच्या बाबतीत त्यांची धारणा अशी होती. म्हणून तर महाराजांनी अशा भगवत भक्ताचं लक्षण सांगत असताना, त्यांचं हे जीवन कसं व्यतीत करतात हे सांगत असताना, या अभंगाच्या पहिल्या प्रमाणामधल्या पहिल्या अर्ध भागात सांगितलं, भक्त ऐसे जाणारे आणि असं देहाच्या बाबतीत अवदासीन झाल्याशिवाय देव अशा प्रकारचा प्राप्त होत नाही. देव कळण्याकरता देह विसरावा लागतो. देह अशा प्रकारचा, मला देहही मी अशा प्रकारचा सांभाळीन, त्याची पण हौस पुरवीन, आणि देवालाही मी प्राप्त करून घेईन, शक्यच नाही. हे असं होणंच शक्य नाही. जोपर्यंत देहाला अशा प्रकारचा तुम्ही आणखी अहंकार धरून बसलेला आहात, त्याची आसक्ती जोपर्यंत धरून बसलेला आहात,
तोपर्यंत देव कळणंच शक्य नाही. म्हणून तर महाराजांनी देवाला विनंती केली की देवा बाकी आता काही करू नको, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मग. अशा प्रकारे अशा पद्धतीने तरीच हा जीव सुख पावे माझा. बस सुख त्याच्यामुळेच प्राप्त होतं. देव कळण्याकरता देह विसरला पाहिजे, अन्यथा देव कळणं शक्य नाही. देह विसरणं याचा अर्थ देह तर आपल्याला मिळालेलाच आहे, व तो विसरायचा म्हणजे विसरायचा याचा अर्थ त्याच्याबद्दल उदासीन राहणं. अशा प्रकारे त्याच्याबद्दल उदासीन राहणं याचा अर्थ त्याला कांटाळाही करायचं नाही, त्याला क्लेशही द्यायचे नाही, शरीराला दुःखही द्यायचं नाही, पण त्याला भोगही देत बसायचं नाही. जे आहे ते आहे, जे चाललंय ते चाललंय, त्याच्या प्रारब्ध योगाने जे काही प्राप्त होईल ते घ्या आणि जे भोगायला लागतं आहे ते भोगत राहा. त्याच्याशिवाय देहाच्या बाबतीत अधिक काही विचार करत बसू नका, अधिक काही त्याची अपेक्षा करू नका. अशा प्रकारच्या देहाच्या बाबतीतली ही उदासीनता याचा अर्थ दुर्लक्ष नव्हे, उदासीनता अर्थ याचा अर्थ बेपर्वाई नव्हे. उदासीनतेचा अर्थ त्याच्याबद्दलचा मोह न धरणं. एखाद्या बाबतीत उदासीन राहणं म्हणजे त्या वस्तूविषयीचा मोह धरायचा नाही, त्याची आसक्ती बाळगायची नाही. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर ओवी सांगितलेली आहे. जो या देहाची वरी उदास ऐसिया परी, उखिता जैसा बिढारी बैसविलासे. प्रवासामध्ये एका माणसाने दुसऱ्या माणसाला सांगितलं, भाऊसाहेब माझी एवढी पिशवी तुमच्या जवळ राहू द्या, मी जरा बाजाराकडून जाऊन येतो, मग नंतर मी घेईन. त्याप्रमाणे तो जाऊन येईपर्यंत त्यांनी स्वतःची म्हणून सांभाळलेली, स्वतःची म्हणूनच सांभाळलेली. पण स्वतःची म्हणून सांभाळत असताना त्याच्याबद्दलचा मोह नाही. त्याचा मालक आला की त्याला म्हणतो हे तुझं घेऊन टाक. जवळ सांभाळण्याकरता दिली होती तोपर्यंत तो मोठ्या जबाबदारीने ते सांभाळत होता, पण नंतर त्याचा मालक आल्यानंतर मग त्याला ती वस्तू देऊन टाकली. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जोपर्यंत त्याच्याजवळ आहे तो सांभाळतो पण उदास आहे, तो सांभाळतो पण त्याची आसक्ती नाही, तो त्याचा सांभाळ करतो पण त्याच्याविषयीचा मोह नाही. तसं देहाच्या बाबतीतला अशा प्रकारचा आपल्याला आलेला आहे, तो आपल्याला हा देह अशा प्रकारचा प्राप्त झालेला आहे. ठीक आहे, मग जो आलेला आहे तर मग त्याचा अशा प्रकारचा सांभाळ केला पाहिजे, इतकं ठीक आहे. पण त्याच्याविषयीची आसक्ती नको, त्याच्याविषयीचा मोह नको. त्याच्याविषयीची आसक्ती आणि मोह धरला की देव संपलाच म्हणून समजा, देव दूर झालाच म्हणून समजा. देव जवळ करण्याकरता देहाविषयीचं अशा प्रकारचा आसक्ती भाव, अहंकार, मी, माझं वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्याशिवाय देव कळूच शकत नाही. म्हणून आणि हे देव कळल्यानंतर मग देहाच्या बाबतीत पुन्हा आसक्ती धरायचा असाही त्याचा अर्थ नाही बरं का. एखाद्याला अशा प्रकारचा ब्रह्मसाक्षात्कार झालेला आहे, तो ज्ञानी झालेला आहे, त्याला सगळं कळलेलं आहे, तो अशा प्रकारचा ज्ञान आणखी त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे, पण देह आहे. मग देह आहे म्हटल्यानंतर मग जोपर्यंत प्रारब्धवशात अशा प्रकारची त्याची भोग अजून संपायची राहिलेली आहेत, ते भोग भोगणेपर्यंत त्याला त्या अशा प्रकारचं भोगणं कर्म प्राप्त आहे. चांगली वाईट जे काही असतील ती भोग त्याला भोगावी लागतात, तो भोगत राहतो. पण भोगत राहत असताना सुद्धा जीवनमुक्त स्थितीमध्ये तो आहे, तो फारसं काही त्याच्याबद्दल अशा प्रकारची आस्था बाळगत नाही. मला आनंद झालाय त्याचं काही वाटत नाही, दुःख झालं त्याचंही त्याला काही वाटत नाही, कारण आता तो ब्रह्मसाक्षात्काराने ब्रह्मपरिपूर्ण झालेला असतो, ब्रह्माशी तादात्म्य पावलेला असतो, मग ज्ञानाने तो परिपूर्ण झालेला असतो. अशा महात्म्याच्या बाबतीत मग या गोष्टी त्याला अशा रीतीने देहाच्या संबंधाने काही बाधक होत नाही. देह असूनही त्याला ते बाधक होत नाही. याच्याकरता म्हणजे उदासीन राहणे. काही वेळेला काय होतं, शहाण्या माणसाचा सुद्धा पाय घसरतो. साधना केली, योग्याने साधना केली, घोर साधना केली, रिद्धी सिद्धी त्याला प्राप्त झाल्या, पण अशा प्रकारच्या रिद्धी सिद्धीच्या प्राप्तीमध्ये जेव्हा त्याला लोकेशना प्राप्त होऊ लागली आणि लौकिकामध्ये जेव्हा तो पडला, तेव्हा मग त्याच्या ठिकाणी पुन्हा अहमवृत्ती जागृत होतीच. मग ती झाली की तो धोका निर्माण होतो. ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा ज्ञान प्राप्त झालं, आत्मज्ञानाने तो संपन्न झाला, पण
मी आता ज्ञानी आहे अशा प्रकारच्या जाणीवेमध्ये जर तो गेला, कारण मला ज्ञान झालं, मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, मी ब्रह्म आहे अशी स्थिती प्राप्त होणं आणि तसं ज्ञान होणं आणि ते म्हणणं, हाही अशा प्रकारचा बाधा आहे. ही मोठी बाधा आहे. ही जाणीवेची अशा प्रकारची बाधा आहे. नेणिवेची जशी बाधा आहे तशी जाणीवेची सुद्धा बाधा असतेच. त्यामुळं ज्ञानाच्या पाठीमागे देहाच्या उपाधीने विचार केला तर हाही धोका मोठा असतो. कोणता? तेथे अहम कीर्तनाला जे टाळकरी उभे राहिले आहेत त्या प्रत्येक 5 टाळकऱ्यानंतर एक कीर्तन करा. त्यामुळं मला प्रमाण जरा भीतच घ्यावे लागते. भागवत महाराज बरोबर होतं ना? प्रमाण हा ज्ञानाचे घरी चोचविता देव, म्हणून तर हे पाहिजेत बरोबर. हो असू द्या असू द्या. तेथे अहम भाव पाठी लागे अशा प्रकारे. तात्पर्य असं आहे की असा देहाचा विसर भल्या भल्यानं पडत नाही. अहंकार सगळ्यांना बाधक ठरतो. बाकीच्यांची तर तुमची आमची गोष्ट सोडा, शुकाच्या अहंकार लागे शुकाची आहे पाठी. आता बाकीच्यांची काय मग? आता इतकं टोकाला गेल्यानंतर आता पुन्हा बाकीच्यांचं सांगण्याची काय गरज आहे? तात्पर्य असं आहे की अशा देहाच्या बाबतीत उदास. म्हणून शरीरा दुःख न द्यावा भोग, न द्यावे सुख न करी त्याग. शरीर ओखटेना चांग, तुका म्हणे वेग करी हरिभजनी. शरीराच्या याला म्हणायची देहाची उदासीनता. असे हे भगवत भक्त जे असतात ते देहाच्या बाबतीत उदास असतात. संसाराच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर ते देहानं उदास आहेत आणि परमार्थाच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर देहाने तत्पर आहेत. अशा प्रकारे मग मात्र अशा रीतीने त्या ठिकाणी काही जरी त्यांची स्थिती झालेली असली तरी परमार्थामध्ये विकलांग असणारी सुद्धा मग अशा प्रकारचे आणखी त्या ठिकाणी चांगले होतात. त्या शरीराने पुन्हा आणखी त्या ठिकाणी भगवत भजन करू लागतात. हे पहिलं लक्षण आहे. आणि ही साधना अखंड चालू आहे. हे देहाविषयीच ही दृष्टी आहे ती शेवटपर्यंत आहे. शेवटपर्यंत आहे. मला ज्ञान झालं, मला सिद्धी मिळाली, मला कळलं, मला समजलं, मी कीर्तन करू लागलो, मी अमुक करू लागलो. आता देहाच्या बाबतीत आपल्याला काही चांगल्या गोष्टी करून घ्यायला काही हरकत नाही. चालूच ही साधना आहे. आणि साधकाचं हे जे जीवन आहे ते शेवटपर्यंत या स्थितीमध्ये राहते. बाकीच्यांच्या साधकांच्या दृष्टीने विचार केला तर ते कुठेतरी थांबले गेले. ते थांबले, तिथं थांबले. पण इथं थांबणं हा भाग नाही, ते निरंतर चालणारी अशा प्रकारची ही गोष्ट. सतत सतत पुन्हा जन्माला येऊन मृत्यू पावल्यानंतर पुन्हा जन्माला येऊन पुन्हा हेच करायचंय पुन्हा. तात्पर्य असं आहे की असं देहाच्या बाबतीत औदासीन्य आहे. म्हणून महाराज अशा भगवत भक्ताचं वर्णन करताना पहिली गोष्ट सांगतात की ते देहाच्या बाबतीत उदास आहे. आता देह जिथे ज्यांनी तुच्छ ठरवलेला आहे त्यांच्या पुढे मग इतर बाकी मग देहातून प्राप्त होणाऱ्या आशा पाश या गोष्टी अशाही फार वाईट आहे. अशा फार वाईट आहे.
आशेनं चांगल्या असलेल्या गोष्टीत मनुष्य अशा प्रकारचा त्यामध्ये बद्ध होऊन बसतो. चातुर्मास चालू आहे, तुम्हाला जाता जाता सांगतो, आता काय हरकत नाही. आणि आमच्या घरी भावार्थ रामायणाची पोथी असते 4 महिने. कालच ब्रह्मपत्र झालं वाचन, आणि त्याच्या आधी काही दिवस रामायणामध्ये एक प्रसंग ऐकण्यात आला. प्रसंग असा होता, सीतामाई रावणाने हरण केलेलं आहे, लंकेमध्ये नेलेलं आहे आणि अशोक वनामध्ये सीतेला ठेवलेले आहे आणि राक्षसीने पहारा बसवलेला आहे. ती बंदिस्त आहे, कैदेत आहे तिथे. आणि मग त्यावेळच्या सीताच्या मुखातील उद्गार आहेत, नाथ महाराजांच्या त्या ओव्या आहेत. सीता असं म्हणते, काय करावं, मला या ठिकाणी रावणाच्या या कैदेमध्ये येऊन पडावं लागलं. काय दुष्टबुद्धी मला सुचली. काय घडलं होतं? घडलं एवढंच होतं की दंडकारण्यामध्ये हे 3ही जण अशा प्रकारे राम, लक्ष्मण आणि सीता वनवासात असताना त्या पर्णकुटीच्या बाहेर एक सुवर्णमृग जेव्हा दिसला, तेव्हा सीतेला त्या मृगाचा मोह पडला आणि त्याच्या अशा प्रकारची कंचुकी आपण त्याच्यापासून बनवावी अशा प्रकारची आशा तिच्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर मग तिने प्रभू रामचंद्राला सांगितलं, जा आणि मला त्या सुवर्णमृगाचा आणखी त्या ठिकाणी कंचुकी करायची, त्या सुवर्णमृगाचं कातड्यापासून आणा. आता ते पुढचं सगळ्यांना रामायण माहिती आहे. काय घडलं महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर, आशा ते करविते बुद्धीचा तो लोप, संदेह ते पाप कैसे नव्हे. 2 आहेत भाग. संशय, आशा. आशेनं काय झालं? आशा ते करविते बुद्धीचा तो लोप. सीतेची बुद्धीच काम देईनाशी झाली त्या आशेमुळे. आणि तिच्या ठिकाणी आशा निर्माण झाल्यानंतर प्रभू रामचंद्राला तिकडे पाठवलं, लक्ष्मणाला थांबवलं, पण त्यालाही अशा प्रकारे तिनं पाठवलं, जा, त्यांच्यावर काहीतरी संकट आलंय. इकडे रावणाने येऊन तिचं हरण केलेलं आहे, तिला घेऊन गेला, लंकेमध्ये नेलं. त्यावेळेला सीता उद्गार काढते, काय दुष्ट आहे म्हणली मी, म्हणजे बुद्धी किती दुष्ट आहे, किती आशा वाईट आहे. ही आशा माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि या आशेमुळं मी माझ्या पतिराजांना त्या सुवर्णमृगाच्या पाठीमागे जायला सांगितलं. इकडे रावणाने माझं हरण केलं आणि मला आता इथं कैदेत खितपत पडावं लागलं. एक आशा निर्माण झाली आणि त्यातून किती हे दुष्टचक्र फिरायला लागलं पहा. पतीचा वियोग झाला, हिला हरण करून नेण्यात आलं, हिला पळवून नेण्यात आलं. पण नेण्यात आलं ते आलं, पुन्हा तिला एका जंगलामध्ये वनामध्ये ठेवलं, तिच्याभोवती पहारे बसवले. हे सगळं कशामुळे झालं? एक आशा. नाडिले आशा मृगकांती सोने, अशा प्रकारे त्या आशेनं अशा प्रकारचं आहे. बाकीच्यांचं जाऊ द्या, पण नाथ महाराज म्हणतात, आशा उपजली अनंतासी नीच वामनत्व आले त्यासी. आशा दीन केले देवासी, कथा काय ती इतरांची. वामन अवतारामध्ये माहितीये, एवढे मोठे अशा प्रकारचे आणखी त्या ठिकाणी त्रैलोक्याचे आणखी राजे असणारे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक असणारे भगवान श्री विष्णू वामन रूपामध्ये जेव्हा आले, तेव्हा हात पसरावा लागला. दाता मागे दान, जाय याचका शरण. अशा प्रकारे दात्यालाच दान मागायची पाळी आली आणि याचका पुढे हात पसरायची पाळी आली. हे कशामुळं? आशा. आशा तात्पर्य असं आहे की अशी जी आशा आहे ना, ती फार वाईट अशा प्रकारची आहे. संत महात्म्याने याच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही, ढुंकूनही पाहिलं नाही. आणि मग आशा नाहीत म्हटल्यानंतर पाशही नाहीत. 8 प्रकारचे पाश सांगितलेले आहेत. दया, शंका, लोभ, अशा प्रकारची. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या ठिकाणी असणारे इतरही काही गोष्टी आहेत. धन, लज्जा, मान, कुल, शील, हे सगळे पाश आहेत, पाश आहेत. आणि हे प्रत्येक पाशाचा एक एक विचार आपण करू शकतो.
पुष्कळ अशा प्रकारचे 8ही पाश. दया, शंका, भय, लज्जा, कुल, शील, धन आणि निंदा हे पाश आहेत. पाहतो आपण माणसाला परमार्थ करायची सुद्धा लाज वाटते बरं का. लाज आहे, लाजेचा पाश आहे. म्हणजे लाज कशी वाटते? ठसठशीत गोपीचंदन कपाळाला लावा असं वाटत नाही. याच्या तर कपाळाला नाहीच आहे, वाटत नाही का? लाज वाटते. आपण वारकऱ्यासारखे धोतर नेसावं असं वाटत नाही. वारकऱ्याने निदान पंढरपूरला येताना तरी धोतर नेसून येत जावं, कीर्तनाला जाताना तरी धोतर नेसावं. अशा प्रकारे धोतर नेसावा, स्वच्छ कपडे घालावे, टोपी घालावी, फेटा घातला तर फारच चांगलं. अशा प्रकारे हे त्याच्या साधन शुचितेचं हे अशा प्रकारचं दर्शक आहे. ते त्याचं ते चिन्ह आहे. असं शुद्ध राहिलं पाहिजे, पवित्र राहिलं पाहिजे. दिसण्यामध्ये सुद्धा पावित्र्य अशा प्रकारचं त्याचं प्रगट झालं पाहिजे. त्यामुळं लज्जा कुठेही असून उपयोगाची नाही. परमार्थात लाज धरून चालतच नाही. माळ घालायची लाज वाटते, गंध लावायची लाज वाटते, धोतर नेसायची लाज वाटते. माळ घालणारा जेव्हा एखादा आमच्याकडे येतो तेव्हा महाराज कधी बारीक माळ घाला बरं का, म्हणजे दिसली नाही पाहिजे आमच्या गळ्यात माळ आहे असं. काय बाबा एवढी बारीक माळ कशा करता? आम्हाला पाहुण्या रावळ्यात जावं लागतं, जावई हे असतात हे असतात, ते हसतात आम्हाला. हे माळकरी बुवा आलेत, माळकरी बुवा. त्यामुळे लाज वाटते. लाजून परमार्थ करायला कोणी सांगितलं तुला? एवढी लाज वाटते तर घाल ना अशी मोठी मोठी मळ्याची माळ. गंध तर वारकऱ्याचा गंध असा दिसला पाहिजे की त्याला फरलांगावरनं दिसला पाहिजे त्याच्या कपाळावरचा गंध, असं ठसठशीत. आणखी त्या ठिकाणी तात्पर्य असं आहे की अशी लाज धरून चालत नाही परमार्थात. हा पाश आहे. लाज, भय, शंका, दुराविला, मान वगैरे हे सगळे. त्यामुळे लाजही नको, शंकाही नको, या काहीच नको. हे पाश नकोच आहेत. भगवत भक्ताचं साधन सांगत असताना, साधक जीवन सांगत असताना हे पाश त्यांचे सगळे नाहीसे झाले आहेत म्हणून ते लाजत नाहीत. लाज गेली, शंका गेली, नाचो महाद्वारी, भ्रांती सावले फिटून गेले, आता कैची उरी. ती सौरी सांगते, सौरीचा अभंग आहे. ती सौरी म्हणते माझं लुगडं जरी फिटलं तरी मला त्याची लाज माझी की निघून गेली. आता रूपक आहे हे सगळं. द्वैताचं लोक संपून गेलं, त्यामध्ये अभेद स्थिती निर्माण झाली, लाज गेली, भ्रांती होती ती अशा प्रकारच्या मनाच्या ठिकाणी ती नाहीशी झाली. असा ती सौरी सांगते. लाज नको, भय नको, मानाची अपेक्षा नको. परमार्थ मानाची अपेक्षा करू नये, धनाची अपेक्षा करू नये. धनाचा पाश आहे, मानाचाही पाश आहे. हे सगळे पाश आहेत. हे 8 प्रकारचे पाश आहेत. महाराज म्हणतात गेल्या आशा पाश निवारून. त्यांचा आशाही नाहीशी झाली, पाशही अशा प्रकारची गेली. खरं तर सगळ्यांनाच आशा लागलेली असते. आशेची बांधले तुका म्हणे जन. सगळे आशेनेच आपण बांधलेलो आहोत. सगळं माणसं जे काही कीर्तनाला आलो ते सुद्धा आशेनेच आलेलो आहे आपण. हा चाल म्हणायला मिळेल, पुन्हा आपल्या इथं कार्यक्रम असतो, इकडे यांना यायला सांगता येईल आपल्याला. सगळ्या आशा आहेतच ना. इतकं निरपेक्षपणाने कोण आले सांगा बरं मला. असं आहे का कोणी? असा आहे अपेक्षा, अशी आहे. जाऊ द्या, मी सुद्धा त्याच गतीने आलोय, मग तुमच्यापेक्षा मी वेगळा नाहीच. तात्पर्य असं आहे की गेल्या आशा पाश निवारुनी. आशा संपली, पाश संपल्यानंतर मग त्यांचा विषय फक्त एकच राहिला. आपले विषय अनेक आहेत. विषय ज्याला म्हटलं जातं, इंद्रियाच्या द्वारे ज्या अशा प्रकारचं विषयाचं सेवन केलं जातं, भोग घेतला जातो, ते सगळे विषय हे 5 आहेत. अशा प्रकारे 5 प्रकारचे आणखी त्या ठिकाणी विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध वगैरे हे 5 अशा रीतीने. हे 5ही विषय नेमके सुटलेले आहेत. विषय ज्याला म्हटलं जातं, विषय कशाला विषिनो बध्नाति ती विषय. हा जे बांधून टाकतात त्यालाच विषय म्हटलं जातं. आणि इंद्रिय विषयाकडे धावत असतात अशा रीतीने. या विषयापासून काही आणि सर्वथा रम्य नाही, आईचा स्वभावची पाही. बस इंद्रियाला तेच आवडतं. आता इंद्रियाला कोणता विषय द्यायचा हे आपल्या हातात आहे. एवढं स्वातंत्र्य देवाने आपल्या मनुष्य प्राण्याला ठेवलेलं बरं का. इंद्रिय विषयाकडे ओढतात हे खरं आहे, हे बरोबर आहे. पण कोणत्या विषयाकडे इंद्रिय न्यायची, कोणत्या विषयाकडे इंद्रियांना वळण लावायचं, एवढं मात्र आपल्या तुमच्या आमच्या हातात आहे.
पण संसाराच्या संस्काराने आपण एवढे अशा प्रकारची निर्लज्ज झालेलो आहोत की आपला संसाराशिवाय प्रपंचाशिवाय दुसरा आपला अशा प्रकारचं काही सुचतच नाही. त्यामुळे सगळं आपलं इंद्रिय, सगळी मन, सगळी बुद्धी त्याच्यातच जाते आपली. इतर प्राण्यांची जाती त्यात काही विषय नाही, पण आपलं सुद्धा ल्यावे, खावे, बरे असावे सदैव, बस, बाकी काही. पण त्यांचं तसं नाही. विषय त्यांचा नारायण रूप झालेला आहे, भगवंताशी तादात्म्य पावलेले आहे. याचं उदाहरण महाराजांनी गवळणींचं दिलेलं आहे. एक विषय तो सकळाचा, गवळणींचा विषय एक आहे याचा अर्थ ते काही करत नव्हत्या, प्रपंचातल्या गोष्टी करत नव्हत्या असंही नाही, करतात, पण विषय तोच आहे फक्त. त्यांचे ध्यानी मनी सर्व भावे हरी, देह काम करी चित्त त्यापे. हे विषयानुसंधान आहे. एक भगवंताशिवाय दुसरं कुठे वृत्तीच त्यांची जात नाही. त्यांना दुसरा कुठला विषयच नकोय. महाराज म्हणतात असा हा जो भगवत भक्त आहे त्याचा विषय एकच झालेला असतो. याचं कारण असं आहे की इंद्रिय सगळ्या विषयाकडे धावत असतात आणि या इंद्रियाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या इंद्रियाला जर तो विषय मिळाला नाही तर त्यांना असं वाटतं की आता महाप्रलय आलेला आहे, फार मोठं आपल्यावर संकट आलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी किती दृष्टांतांनी या गोष्टी सांगितलेल्या आहेत, सलग दृष्टांत दिलेली आहेत. जे सारसाही बिघडिता, ओयो भावने वत्स काढिता, लोहे भनंग दवडिता भानया वरुणी. उपाशी माणूस आहेत आणि पंगत बसलेली, मिष्टान्नाचं जेवण आहे, पंचपक्वान्न वाढलेली आहेत, सगळा थाट अशा प्रकारचा पंक्तीचा आहे. यालाही भूक लागलेली, 2 दिवसाचा उपवासी. त्यानं पाहिलं कुठेतरी पंगत मोठी चाललेली, कुणीतरी मोठा मनुष्य आहे, माझ्या तरी घरची मोठी पंगत अशा प्रकारचा आहे, यजमान मोठा आहे. एक ताट रिकामं दिसलं, एक पान रिकामं वाटलं, म्हणलं त्या पानावर जाऊन बसला. बरं झालं म्हणलं आपण उपाशीच होतो, आयतच आणखी पंक्तीमध्ये जेवायचा योग आला आपल्याला, समाधान झालं. गंमत अशी की तो आला मालक, गचांडी धरली आणि धक्की देऊन हाकललं. कसं वाटलं असं? लोहे भनंग दवडिता भानयावरुणी. जसं त्या माणसाला दुःख झालं तसं आपल्या इंद्रियाला दुःख होतं त्यांच्या विषयापासून मागं वळलं. आपली इंद्रिय सुद्धा तशीच दुःखी होतात. अरे 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 आमचा चान्स घालवला असं अरे वाईट झालं. इंद्रियांना विषयापासून ओढणं फार अशा प्रकार. युगांत होय तो वीर विराग साहती, ज्ञानोबराय सांगतात. तात्पर्य असं आहे की या विषयापासून इंद्रियांना जायला नको वाटतं. ठीक आहे, मग संतांनी विचार केला, तुम्हाला विषय सोडवत नाहीत ना? नाही सोडवत. डोळ्यानं तुम्हाला पाहावंच वाटतं ना, कानाने ऐकावंच वाटतं ना, तुम्हाला तुमचा विषय दिला म्हणजे संपलं. मग काय करा? मग आम्ही सांगतो ते गोष्टी अशा प्रकारचा तुम्ही विषय सेवन करा. म्हणजे काय करा?
डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे घ्या रे सुख डोळे तुम्ही 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 घ्या रे सुख पहा विठोबाचं मुख पहा विठोबाचं मुख पहा विठोबाचं मुख पहा विठोबाचं मुख कान माझ्या विठोबाचे गुण अशा प्रकारे सगळ्या इंद्रियांना महाराजांनी हेच सांगितले अशा पद्धती. आणि मग असं जर असेल तर मग हा विषय त्यांचा एकच झाला. चरित्रेने विषय तो त्यांचा झाला नारायण. महाराजांची पुष्कळ प्रमाण अशी आहेत की ज्या महाराजांनी याच्याशिवाय दुसरा काही विषय मकळे दिवस की रात मकळे दिवस की रात मकळे दिवस की रात मकळे दिवस की रात
विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा विषय नारायण रूप का झाला? कारण जगामध्ये त्याच्याशिवाय दुसरा कुठला विषय नाही आहे. खरं म्हणजे एक तोच आहे जगामध्ये. जगताच्या निर्मितीपूर्वीही तोच होता, स्थितीमध्ये सुद्धा तोच आहे, लय मध्ये सुद्धा अशा प्रकारचा तोच राहणार आहे. त्यामुळं त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे, काही नाहीच आहे. बाकीचे जे विषय वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ते सगळ्या नष्टप्राय होणारे आहेत. याची यावत भोग्य पदार्थ अशा प्रकारचे आणखी संपणारे आहेत. शरीरही संपणार आहे, सगळंच काही नष्ट होणार आहे. मग आमचा विषय तेवढा एकच आहे की जो अविनाशी स्वरूपातला आहे, अशा प्रकारे जो निरंतर आहे, जो नित्य आहे, ज्याच्या ठिकाणी काहीही अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी नाश नाही, काही नाही, काही नाही. कारण त्याच्याशिवाय जगातल्या सगळ्या गोष्टी अनित्य ठरलेल्या आहेत. मग आपल्या सह सगळ्या गोष्टी अशा प्रकारच्या नाशवंत स्वरूपातल्या आहेत. महाराज म्हणतात तुझा बिन काही अशा प्रकारचं एका भगवंताशी तादात्म्य पावलेले हे महात्मे आहेत. त्यांचाच विषय एका भगवंताशिवाय दुसरा नाही. भगवंत हा एकच विषय झाले असलेल्या कारणामुळे भगवत रूप ते झालेले आहे. जसं ज्ञानाच्या बाबतीत जो ज्ञान जाणण्याकरता जातो तो ज्ञानरूपच होऊन ब्रह्मविद ब्रह्मैव होती, हे जसं ज्ञानाच्या बाबतीत जसं आहे तसं भगवंताला एक विषय केल्यानंतर भगवंताशी तादात्म्य करण्यातून तू भगवंत रूपच होतो, तू भगवंत रूपच होतो. अशा रीतीने मग गोविंद जय काया
प्रापंचिकांच्या करता विषय विषय, पारमार्थिकाच्या दृष्टीने एक विषय परमात्माच असल्यामुळे तो विषय त्यांना अमृता समान अशा प्रकारचा आहे. तोच विषय विषयाचा परिपाडू. बस हे सर्वांना माहिती आहे, सांगण्याची काही आवश्यकता नाही. तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीने त्यांचा विषय एक नारायण रूप झालेला आहे, नारायण रूप झालेला आहे. अशा भगवत भक्ताची ही सगळी लक्षणं त्यांची आचरण महाराज या अभंगातून व्यक्त करतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेली आशा पाश निवारुणी. सांगा म्हणजे सर्व म्हणा, सर्व म्हणा.
नावांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. आता विषय थोडा संक्षिप्तामध्ये घेत चालतो वेळेच्या दृष्टीनं. एक परमात्म्याशिवाय बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी तुच्छ ठरलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जन नाही, धन नाही, याला तर त्यांनी अशा प्रकारचे तुच्छच ठरवलं. पुष्कळ संतांची चरित्र याला साक्षी आहे. संतांनी जनालाही कसं बाजूला सारलं आणि धनालाही कसं बाजूला सारलं, या गोष्टी त्यांच्या चरित्रामधून, त्यांच्या प्रसंगामधून आपल्याला अशा प्रकारच्या लक्षात येतील. लोकांना समजून जर तुम्ही परमार्थ करायला लागलात, लोकांना पटावा, लोकांना आवडावा, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून जर परमार्थ करायला लागलात तर तुम्हाला परमार्थ करता येणार नाही. लोकांच्या मान्यतेवर तुमचा परमार्थ नाही, तुमचा परमार्थ देव मान्यतेवर आहे, लोकांच्या मान्यतेवर नाही. म्हणून तर महाराजांनी एक मोठा अभंग आहे, आपण पाहून घ्या. आईचा हा लौकिक कदा राखवेना, बस सगळं सांगितलं. पतित पावना देवराया. मग तिथं काय काही जरी केलं तरी लोक नावच ठेवतात. नाही संसार करता म्हणते आज उशी टाकी ताळस हे पोट पोस. संसार करायला लागला तर काय आहे का? घरदार, कधी आळंदी, कधी पंढरी, कधी कीर्तन, कधी भजन. संसार 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 काय घेऊन जाणार आहे का? बरोबर कडून नाव ठेवून. आणि नाही एखाद्याने संसार सुरू केला, जाऊ लागला, पंढरीला जाऊ लागला, आळंदीला जाऊ लागला, पारणाला जाऊ लागला, उत्सवाला जाऊ लागला, सप्ताहाला जाऊ लागला. काय काम आहे का? आता निघाल्या सप्ते झोडत. हा झालं की तिथलं पारायण, तिथलं झालं की इकडचं पारायण, तिकडचं झालं की काय नुसतं होते हे लावले म्हणून काय आहे का काही त्याला? घरचं बदारचं काही तिकडूनही नाव ठेवते. तेव्हा लोक जायचा ओक धरिता धरवेना, अभक्ता जिरणा संत संगी. म्हणून लोकांच्या मान्यतेवर तुम्ही तुमचं अशा प्रकारचं परमार्थ ठरवू नका. ते बाजूला करा, ते बाजूला करा. आणि धनाचा तर विषय संपला. धनामध्ये अशा प्रकारचा परमार्थ असू शकत नाही. पण आता उलट झालंय, आता धनाकरताच परमार्थ आहे. जाऊ दे, आता शहाण्या लोकांना जास्त सांगायची काही गरज नाही. त्यामुळं नावडे धन आता नावडे जन हे त्यांनी म्हणायचं. आम्ही आवडे जन आवडे धन हे आपण म्हणायचं. फार अवघड आहे महाराज. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी इतकं सोपं नाही ते. अशा धारेवर चालणारी, अशा प्रकारचे तलवारीच्या धारेवर चालणे भक्तीमध्ये कठीण आहे, कठीण आहे. शूरस्य धारा अशा पद्धतीचं आहे. तात्पर्य असं आहे की जन आवडू नये, धन आवडू नये, आणि मात्या पित्याचाही त्याग केलेला आहे. महाराजांनी एकाच प्रमाणात सांगितलं. प्रल्हादी जनक विभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरती केली. अशा प्रकारे प्रल्हादाने आपल्या पित्याचा त्याग केला. अशा रीतीने भरताने आपल्या आईचा त्याग केला, विभीषणाने आपल्या बंधूचा त्याग केला, आणि याच्याही पुढे सांगितलं झालं तर मग गुरूंचा सुद्धा त्याग केला. न मानावे तैसे गुरुचे वचन, जे ने नारायण अंतर येतो. अशा प्रकारे कसं झालं? आळा आला म्हणून फोडीला डोळा, बस बळीने आंधळा शुक्र केला. आता वामन जयंती आलीच आहे आता जवळ. वामन जयंतीला हे सगळं वर्णन करावंच लागणार आहे. त्यामुळं बळीराजाने भगवत प्राप्तीच्या आड आपले गुरु जरी आले तरी गुरुनाही बाजूला सारलेले. बळींचे गुरु होते शुक्राचार्य. त्यांनीच तर ते सगळं यज्ञ अमुक तमुक सगळं 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 100 यज्ञ केलेली होती. शेवटचा अश्वमेध चाललेला होता. आणि तिथे भगवान दान मागण्याकरता शुक्राचार्याने ओळखलं होतं म्हणून सांगितलं नको दान देऊ, तुझा घात आहे, तुझा घात आहे. पण नाही ऐकलं बळीने, बाजूला सरलं. शुक्राचार्यांना वाटलं बळे आपला ऐकत नाही, आपण गुरु असून शाप देऊन टाकला, तुझं सगळं हरण होईल, होऊ द्या, माझं सगळं हरण होऊ द्या, पण देव जर मला प्राप्त होत असेल तर मला कशाचीच गरज नाही. गुरुलाही बाजूला सारलं. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. अशा प्रकारे
तात्पर्य असं आहे की असं परमार्थाच्या आड येणारे जर हे असतील ना, असे मायबाप की सरपिन की बोका त्यांच्या संगे सुखान पवे बाळ, असे जर आईबाप असेल तर काय करावं, काय करायचं घेऊन मग सांगा. तेच जर आपल्या अपत्याचे जर जीवावर जर ते उठले तर, असे जर ते अशा रीतीने त्यांना हे काही गोष्टी अशा करू लागले तर मग त्यांचाही त्याग केला पाहिजे, त्यांचाही अशा प्रकारचे ते बाजूला सारले पाहिजेत. पुराणांतर याचे अशा प्रकारचे संदर्भ आहेत, उल्लेख आलेले आहेत. तेव्हा विषय फक्त एक भगवंताचा आहे. अशा पद्धतीनं जो राहतो, साधना करतो, असं ज्याचं आचरण आहे, देव त्याच्याजवळ आहेच, त्याच्या मागे पुढे राहतोच. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी. निर्वाण समयाला मागं पुढे तो राहतो, त्याला कुठल्याच गोष्टीचे संकट अशा प्रकारचे येऊ देत नाही. काहीच अशा प्रकारचे मागे पुढे उभा आहे सांभाळीत. बस तो आघात निवारण्याचं काम तो करतच असतो. तुम्ही सर्वस्व त्याच्यावर सोपवून द्या. अशा रीतीने त्या भगवत भक्ताला कशाची चिंता नाही, कशाचं भय नाही, काहीच करण्याची त्याला गरज नाही. देवच त्याचा अशा प्रकारचा सगळा सांभाळ करत असतो. पडता पडता जड भारी दासे आठवावा हरी, मग तो होऊ ने दिशील आड घाली. बस भक्ता करता तो अशा रीतीने पुष्कळ आता संतांची चरित्र आपल्याला त्याला साक्षी आहेत. कोणत्या भक्ता करता देव कसा धावून आलेला आहे, त्याचं संकट निवारण केलेलं आहे. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारिली. कितीतरी अशा प्रकारच्या गोष्टी देवाने केलेल्या आहेत. जेणे सर्वस्व त्याला अर्पण केलेलं आहे, त्याच्या बाबतीत अशा रीतीने त्याला भीती नाहीच. आम्हा हरीच्या दासा का मागे पुढे उभी कोडी संकट, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी. तात्पर्य असं आहे की आता भक्ताचं आचरण हे आहे आणि देव त्यांचा या पद्धतीने सांभाळ करतो. सत्य कर्माला ते नेहमी साह्यभूत झालेले आहे. तुका सत्य कर्मा भावे साह्य, अन्यथा घातली या भय नरकाधानी. विषय तो त्याचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता ज्ञानेश्वर. हे पुण्यस्मरण आपण करत आहोत. आदरणीय महाराजांनी आपलं आयुष्य परमार्थाकरताच व्यतीत केलं. नित्य अशा प्रकारचं वाचन, चिंतन, मनन आणि जे काही बोलणं तेच बोलत होते, त्याच्याशिवाय नाही.
अफाट वाचन होतं त्यांचं. इथंच 1000 ग्रंथ आहेत त्यांच्या संग्रहामध्ये. त्यांनी मला एकदा दाखवलं होतं. आणि प्रत्येक ग्रंथाला वस्त्र अशा प्रकारचं लावलेलं आहे बरं का. ही सगळी जेवढी म्हणून ग्रंथ आहेत ते पवित्र ग्रंथ आहेत आपली. वेदा, उपनिषद, असे सगळे पुराण. ते म्हणले माझ्याकडे 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, पुन्हा संहिता आहेत, सगळे स्मृती ग्रंथ आहेत, सगळ्या प्रकारच्या संहितेचे ग्रंथ आहेत. हे झाले शास्त्र. बाकी त्याच्या पुन्हा आणखी त्या ठिकाणी अद्वैत सिद्धांतावरचे, वेदांत शास्त्रावरचे पुन्हा ते ग्रंथ वेगळे. पुन्हा संत वाङ्मय वेगळंच. मग ज्ञानेश्वरी गाथा, भागवत, सगळ्या संतांची गाथे, ज्ञानोबरांचा गाथा, नाथांचा गाथा, ज्ञानोबरांचा गाथा, सकळ संत गाथा एका ठिकाणी असतो तो वेगळा. मग सगळ्या संतांचा वेगळा वेगळा गाथा हेही त्यांच्यापाशी आहे. हे त्यातलं वैशिष्ट्य. असं पण आहे, तोही असेल. त्याच्याशिवाय आपण आणखी इतर संतांचे बाकीचे ग्रंथ आहेतच की. पुन्हा माऊलींचा आणखी त्या ठिकाणी अमृत अनुभव आहे, बाकीचे ग्रंथ आहेत. त्याच्यात नाथांचं नाथ भागवत आहे, त्याच्याबरोबर इतरही ग्रंथ नाथांची, नाथांचा गाथा आहे. हे सगळे किती ग्रंथ आहेत, किती ग्रंथ आहेत. तुमची ग्रंथ संपदा मला त्यांनी अगदी खास 1000 ग्रंथ आहेत. आणि ते म्हणले हे सगळे मी वाचलेत बरं का, नुसते आणून ठेवलेले आहेत. आणि काय सांगावं, भाऊसाहेब पाटलांनी मला त्यांचं नाटाचं पुस्तक दिलं, अजून त्याचं पान सुद्धा उघडून दाखवलं नाही. आता काय नाही, पहिली 4-5 अभंग वाचलेत मी, नाही असं नाही. पण किती त्यांची जिज्ञासा, किती त्यांच्याबद्दल त्यांची अशा प्रकारची आस्था संत वाङ्मयाबद्दल. कोणाचा अर्थ काय आहे, कोणाचा काय आहे. एकदा एक प्रसंग असा झाला, महाराजांनी आपल्या जिजाई मातोश्रींना जे उपदेश केले ते उपदेशाचे अभंग आहेत. आणि मग बीजाला काय होतं, आम्ही कधी कधी ती प्रमाणे घेतो. पण त्यातला एक अभंग मला सारखा ते माझ्या डोक्यात घोळत राहायचा. ह्या अभंगाचा नेमका अर्थ कसा लावावा, काय या अभंगाचा अर्थ असेल, याचं काय म्हणजे मागचा पुढचा संदर्भ काय असेल. मग एके दिवशी महाराजांना म्हटलं, महाराज हा अभंग आहे, मला हा अर्थ लिहून मला तुम्ही तो सार्थ अभंग मला द्या तयार करून. त्या अभंगावर तुमचं चिंतन लिहून द्या. कोणता अभंग? पिकल्या शेताचा आम्हा देतो वाटा, चौधरी गोमटा पांडुरंग. हा अभंग बरं का. मला पहिलं प्रमाण मोठा अभंग आहे. मग पुढचे पण अभंग आहेत मग बाकीचे सगळे त्याच्यामध्ये, पण हा त्या प्रकरणातला पहिला अभंग आहे. मला कळतच नव्हतं काय याचं मागं पुढं कसं काय, कुठं काय याचा धागादोरा लावायचा. मग महाराजांना सांगितलं. ते असेच मध्ये केव्हा तरी भाद्रपदाच्या उत्सवात किंवा असं केव्हा तरी आले होते, गेले. मग त्याच्यावर 1 महिना झाला, 2 महिने झाले, 4 महिने झाले. मला असं वाटलं महाराज बहुतेक आता विसरून गेले, जाऊ द्या. आपण म्हटलं खरं, पण आता काय नसेल त्यांच्या व्यापात त्यांना जमलं. पण आषाढीला ते व्यवस्थित कागदावर एका व्यवस्थित त्याची वही तयार केली त्यांनी. ते शिवून करून सगळं स्वच्छ अक्षरात लिहून ते सगळं अजून माझ्याजवळ आहे. ते मी ठेवलंय ते जपून. तिने त्या अभंगाचं मग हे दिलं. काही वेळेला मी त्यांना शंका विचारत होतो, काही वेळेला मला काही गोष्टी अडल्या, म्हणजे मला सुद्धा अडायच्याच की. काय मी असं काय कुठे शिकायला गेलो नाही, कुठं संस्थेत राहिलो नाही. काही वेळेला मला ते लक्ष द्यायचं नाही. मग काय महाराज, मग ह्या शंका विचारण्याचं स्थान म्हणजे महाराजांचंच होतं. मला हे अगदी खात्रीचं वाटायचं, कारण योग्य पद्धतीने त्याचं अन्वयार्थ लावण्याचं काम ते करत होते. आम्ही चर्चा अशा काही या अभंगाच्या बाबतीत, आणखी 1-2 अभंग असेच त्यांची चर्चा झाली आमच्या. मी काही अभंगावर कीर्तन केल्यानंतर मला म्हणले हा अर्थ आपण असाही लावला पाहिजे, असाही लागू शकतो. त्यांनी काही वेळेला सांगितल्यानंतर मग मी पण म्हणायचं, बाबा महाराज हे नाही, मला असं वाटतं. अशा प्रकारची ते जायते वादे वादे जायते तत्वबोधा, हे जे शास्त्रवचन आहे याला अनुसरून अशा त्यांच्याशी केलेल्या चर्चामधून मग आपोआपच ही गोष्ट लक्षात यायची, दृष्टी मिळायची, संगती लागायची. अशा प्रकारचा आणखी मागचा पुढचा धागाद्वारा समजायचा, असा त्यांचा अभ्यास होता. त्यांचा काय असा बोळसट परमार्थ नव्हता आणि आंधळा परमार्थ नव्हता. व चला कीर्तनाला की निघाले, चला इकडे की चा नाही जायचे, पण ते त्यांच्या करण्यात सगळ्या गोष्टी अगदी अत्यंत डोळसपणा होता. आणि बाकीच्या गोष्टीत असले काही फालतू सांगत नव्हती ती. माझ्या तरी कीर्तनात 1-2 फालतूनपणा आला असेल, पण त्यांच्यात इतकं सुद्धा नव्हतं. इतकं सरळ शास्त्र विचार सांगणार, संतांचा विचार सांगणार. अतिशय प्रमाण तरी एवढी असायची, बाबा निळोबरायची प्रमाण, निळोबरायची फार असायची त्यांची प्रमाण.
निळूबाईचा गाथा, निळूबाईचे अभंग, गवलणी वगैरे त्यांना वेदांतपर आहेत ते सगळं. मग ते आणि मग माऊलींची ओव्या, नाथांची भागवतातली प्रमाणं किती असायची त्यांची, काहीतरी त्यांच्या भागवताची प्रमाणे त्यांनी मला सांगितल्यामुळे त्यांच्यामुळे मला काही ओव्या पाठ झाल्या. त्यांच्यामुळं तर मला स्वतःला वाटलं नाही की आपण हे पाठ करावं, पण त्यांच्यामुळे वाटलं अरे हे सांगतात हे फार महत्वाचं आहे. अशा प्रकारे अशी एक ओवी मला आठवली तर मी आता लगेच तुम्हाला सांगतो. म्हणजे मला अशी कोणती ओवी त्यांनी सांगितली होती. विठ्ठल विठ्ठल विजातीय भेद तो मी देह म्हणे, सजातीय भेद तो मी जीवपणे, सुगत भेद मी ब्रह्म म्हणे, हे तिन्ही नेणे परमात्मा. शास्त्रामध्ये जो भेद सांगितलाय सुगत सजातीय विजातीय भेद, त्याच्या संबंधीची ओवी भागवतामध्ये आहे. आणि मला ते ती सांगितली. मी म्हणलं कुठल्या अध्यायात आहे, मी ती पाठच करून टाकली. ती आहे ना महत्वाची आहे. अशा काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की महाराजांच्याकडून काही घेण्यासारखं होतं. ज्याला परमार्थ करायचं त्यांच्याकरता एक ते चालतं बोलतं भांडार होतं, चालतं, पण त्यांनी घ्यायला पाहिजे. आंधळेपणाने भक्ती करण्यात काही अर्थ नाही हो, असं आंधळेपणाने काही. आणि त्यांची निरपेक्षता होती आणखी त्यांच्या सगळ्या करण्यात. त्यांच्या सगळ्या करण्यामध्ये निरपेक्षपणा होता. सतत चिंतन मनन आणि त्याच्यातून त्यांनी मग काही संपादन केलेले ग्रंथ निर्माण झाले. ज्ञानेश्वर महाराजांचा जसा हरिपाठ आहे तसा नाथांचा हरिपाठ आहे. पण तुकाराम महाराजांचा का असू नये म्हणून हरिस्मरण पाठ त्यांनी केला. तर म्हणजे काय केलं, ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाप्रमाणेच तुकाराम महाराजांचे हरिस्मरणात्मक असणारे असे अभंग त्यांनी निवडून काढले. हरिस्मरण पाठ हे त्यांनी प्रकाशित केलं. छोटी पुस्तक आहे ती त्यांनी प्रकाशित केली. मग बाकीचे ते मग त्यांनी केलेले मग आदर्श अभंगवाणी सारखा संपादन केलेला मोठा गाथा म्हणा किंवा मालिका म्हणा, फार महत्वाची अभंग त्याच्यामध्ये, जे नाही ते अभंग त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं जर त्यांचं काम फार अगदी अशा प्रकारचं आयुष्यातलं फार मोठं काम जर असेल तर तुकाराम महाराजांच्या नामावलीवर त्यांनी केलेलं भाष्य, त्यांनी भाष्य लिहिलं. दादांनी सांगितलं होतं महाराज, मी पण त्याचा नामावलीचा अर्थ मी लिहिला होता बरं. मला पण असं वाटलं होतं की आपण नामावलीतले प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे, पण तो शब्दार्थच मी लिहित राहिलो. म्हणजे बाबा कर काय कुमारा, सुखदानी पामरा, अक्षय तनुगात्रा वगैरे हे जे हे प्रत्येक शब्द महाराजांचंच नाव आहे बरं का. कनकाई कुमार म्हणजे कनकाईचे पुत्र, अशा प्रकारे अशा हरिशिरीच्या सुमना, हरिपदाब्ज भ्रमरा असा शब्द, हरिपदाब्ज भ्रमरा असा नामावलीतला शब्द. मला तो इतका आवडला, मी माझ्या गाडीवरच मी केव्हा येतो. एक जण विचारलं हे काय लिहिलं मला नाही. म्हणजे काय लिहिलं म्हणजे देवाचं नाव नाही, संतांचं नाव नाही, हे हरिपदाब्ज भ्रमरा म्हणजे संतांचंच नाव आहे. म्हणजे कसं काय म्हणलं, हरी म्हणजे हरीच परमात्मा, पद म्हणजे पाय हे तर माहिती आहे. हरिपद, हरिपदाब्ज, हरिपद अब्ज, अब्ज हा एक शब्द दिसतो. अब्ज याचा अर्थ सात, कमळ. अब्ज या शब्दाचा अर्थ आहे कमळ. आणि भ्रमर म्हणजे भुंगा, भ्रमर म्हणजे भुंगा. हरिपदाब्ज भ्रमरा याचा अर्थ हरीच्या चरणरूपी कमळामधील भक्तिरूपी मधाचं सेवन करणारे भ्रमररूपी तुकोबार आहे हरिपदाब्ज भ्रमरा. आणि हे महाराजांनी स्वतः म्हटलेलंच आहे अशा प्रकारे. महाराजांनी स्वतः अशा प्रकारे म्हटलेलं आहे की नाही, आम्ही होऊनी भ्रमर पावलाची सेवा, किती भक्तमुख लावणीया हरिपदाब्ज भ्रमरा असे ते नामावळीमध्ये शब्द. पण मी शब्दार्थच लिहिले, शब्दाचेच अर्थ लिहिण्याचा प्रयत्न केला. ते लिहिलं महाराजांना दाखवलं. ठीक आहे म्हणजे चांगलं म्हणजे काय. आमच्या दादाने त्यांना असं सांगितलं की हे फार संक्षिप्त अर्थ आहे, तुम्ही जरा तिथं विवेचनात्मक लिहा, त्याच्यावर भाष्य करा, त्याच्यावर भाष्य करा. पण जवळजवळ 300 पानाचं पुस्तक असेल मला वाटतं, 300 पानाच्या आसपास ते पुस्तक. आणि मग 108 महाराजांच्या नामावरचं प्रत्येक नामाचं अशा प्रकारचं भाष्य त्यांनी केलं.
अगदी मग त्याचा शास्त्रीय अर्थ असेल, पौराणिक अर्थ असेल, ऐतिहासिक अर्थ असेल, लाक्षणिक अर्थ असेल, त्याच्यानंतर पुन्हा कौटुंबिक अर्थ असेल, सामाजिक अर्थ असेल, पारमार्थिक अर्थ असेल, व्यावहारिक अर्थ असेल, अनेक प्रकारच्या अर्थदृष्टी ठेवून महाराजांनी त्याचं विवेचन केलं आणि त्याचं प्रकाशनही करायचं होते. त्याला प्रस्तावना मागितली आमच्या दादांच्याकडून, आमच्या तीर्थरूपांच्याकडून त्या ग्रंथाला प्रस्तावना द्या म्हणून. दादांनी लिहिली पण प्रस्तावना आणि ते प्रकाशन करायचं आणि महाराजांचा अमृत महोत्सव करायचा. ते एकाच वेळा सगळं आपल्याला ते तिथं संपन्न करायचं होतं. पण काय देवाच्या मनात काय असेल ते असेल, त्याच्यातच तीर्थरूप दादांना अशा प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांनी ध्येय ठेवला, अनपेक्षितपणे ते गेले आणि मग तो ग्रंथ नंतर प्रकाशित झाल्यानंतर सगळ्या गोष्टी घडल्या. पण हे त्यांच्या आयुष्यात फार उत्कृष्ट अशा प्रकारचं कार्य तुकाराम महाराजांच्या नामावलीवर असणारी अशा प्रकारची ती भाष्य दिली. आणि मग इतरही लहान मोठी पुस्तकं त्यांनी कीर्तन वगैरे करत राहिले. पण असा त्यांचा सर्वांगीण अभ्यास होता. पण सर्वांगीण अभ्यास होता तरी आपल्या फडाच्या परंपरेचा अभिमान बाळगून भक्ती परंपरेलाच प्रधान मानून बेस त्यांचा अशा प्रकारचा भक्ती परंपरेचा होता, भक्ती साधनेचा होता आणि प्रमाण आपल्या फडाच्या परंपरा होता. बाकी तरी दुसरं काही जाणत नव्हतं. कोणाचं काय असेल ठीक आहे. त्याची गंमत अशी होती, ते दुसऱ्या कोणाला नावं ठेवत नव्हते. ते दुसऱ्या कोणाला नावं ठेवत नव्हते आणि आपला स्वाभिमान सोडत नव्हते. असा तो महाराजांचा सगळा जीवनपट आहे. खरं म्हणजे त्यांच्यावर वेगळ्या कीर्तन करण्याला 2 तास सुद्धा पूर्ण नाही, फक्त त्यांच्याच संबंधातलं सांगितलं. म्हणजे त्या अभंगाला धरून मला बोलायचं आहे. हा पहिला आपण त्यांचा पुण्यस्मरण करत आहोत. खरं म्हणजे आपण त्यांचं ज्यांनी त्यांचा सहवास लाभलेला आहे, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून परमार्थ केला पाहिजे. तो डोळसपणे केला पाहिजे, तो शुद्ध स्वरूपात केला पाहिजे, तो पवित्र स्वरूपामध्ये केला पाहिजे. लौकिकाचा भाग फारसा त्यात काही महत्वाचा नाही. परमार्थ करणं हाच महत्वाचा आहे. त्यांच्या बरोबर असणारे आमचे महादेव पाटलांच्या सारखे अशी अजूनही काही मंडळी आहेत जे अगदी त्या तोडीने या सगळ्या गोष्टी करतात, आजही करतात. खरं त्यांचंही आता सुद्धा त्यांचं मला वाटत नाही इथे येण्यासारखी स्थिती असेल. असं त्यांना धाप लागते इथून तिथपर्यंत जायचं. असे 2दा त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झालेली आहे. असं असूनही त्यांची धडपड काही कमी आहे. मला मागाशी तुम्ही निघताना फोन आला, म्हणजे मी पुढे जातो, म्हणजे जा मी येतो, माझ्या आधी ते इथे हजर आहे. अशी लोक आहेत ती, पण अशी फार फार थोडे. बाकीच्यांचं बाजार जास्त आहे, बाकीच्यांचं भावना जास्त. ठीक आहे, असू द्या. पण महाराजांनी जो मार्ग सांगितला, ज्या गोष्टी आपल्याला दाखवल्या, ज्या परंपरेतून महाराज चालली, ज्या गोष्टी अशा प्रकारच्या त्यांनी लोकांच्या पुढे ठेवल्या, तोच मार्ग आपण अनुसरला पाहिजे. त्याच मार्गाने आपल्या जाण्यात आपलं जीवन उजळून निघणार आहे. आपलं खरं अशा प्रकारचं इहपूर्वकी जर कल्याण असेल, आपलं जीवन शुद्ध असावं, सात्विक असावं, पवित्र असावं, आपलं आचरण अशा प्रकारचं चांगलं असावं, कौटुंबिक आपलं जीवन अशा प्रकारचं स्वस्थ असावं, आपलं सामाजिक जीवन स्वस्थ असावं. या सगळ्या गोष्टींमध्ये महाराजांनी जो मार्ग दाखवला तोच आपल्याला आणखी त्या ठिकाणी तारून नेणारा आहे, तोच आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. ज्यांना ही गोष्ट आता लक्षात येत नाही त्यांना ते लक्षात येईल, पण त्याला वेळ होईल. जेव्हा लक्षात येईल त्यावेळेला वेळ निघून गेलेली असेल. आता प्रत्येकाला वाटतं की आपण पैसा मिळवण्याचं आपलं हे काम आहे, आता त्या काळात आपला शक्ती आहे, आता आपण हे करू, आपण ते करू, आपण निवडणूक जिंकू, आपण चेअरमन होऊ, आपण फलानं होऊ, आपण तसं करू, आपण असं करा. तो एकदा गेला तर मग गेलाच असं म्हणतो. महाराजांचा मार्ग आणि दाखवलेला मार्ग, याचा अर्थ तुम्ही प्रपंच सोडा असाही नाही बरं. ते करा ना, पण ते करा, पण हव्यास बाळगू नका. उदास हा शब्द नीट लक्षात ठेवा. सोडायचं नाही पण माझं म्हणायचं नाही. ही कसरत आहे बरं का प्रपंचामधली. प्रपंचामध्ये ही मोठी कसरत आहे. प्रत्येक गोष्ट सोडता तर काही येतच नाही, पण माझंही म्हणता येत नाही. आणि मग परमार्थ कसा करायचा तेच तर त्या करता महाराजांसारख्यांचं मार्गदर्शन घ्यायचं, संतांचं मार्गदर्शन, सद्गुरूंचं मार्गदर्शन घ्यायचं. ती एवढ्या करतात
कौशल्यपूर्व प्रपंच करून परमार्थाची सिद्धी कशी प्राप्त करावी याच्याकरता संतांच्या कशी जावं लागतं. ते जर तुम्ही गेला नाही तर मग पहिले दुःखाची सागरी वाहवणे भवपुरी मग जाल मग तुम्ही धारायला लागला तुमचा पंचगंगेचे असो तर तुमची दूधगंगेचे असो तर कृष्णामाईच्या धानाला धारायला असो हे आलमट्टी असो. तात्पर्य असं आहे की असा हा आजचा मोठा महाराजांच्या विषयीची कृतज्ञता, त्यांच्याविषयीचा सद्भाव, त्यांच्याविषयीचा आदर हा व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे. आपण तेवढ्याकरताच सगळ्या इथे आलेलो आहोत. मी सारखं विचारतो पावसाची काय स्थिती, पावसाची राजाने आपल्याला कृपा केली, आपल्याला उघडीक दिलेली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी यथासांग करण्यात आलेल्या आहेत. खरं म्हणजे महाराजांच्याही पश्चात त्यांची अशा प्रकारची चिरंजीव आणि उत्कृतपणे उद्धव महाराज आणि दुसरी आपल्या अशा प्रकारे पूर्णानंद महाराज दोघांनी ही बाजू अगदी सक्षमपणे सांभाळलेली आहे. अतिशय शुद्ध, स्वच्छ, सात्विक, निरपेक्ष अशा पद्धतीने हे चालणारं हे घर आहे. कुठे निष्कामपणाने आणखी परमार्थाची सेवा चाललेली आहे. निष्काम चाललेली याचा अर्थ त्यांना काही नकोच आणि काही गरजच नाही असा अर्थ नाही बरं, पण त्याच्या मागे लागलेली नाही. मला हे सांगायचं त्याच्या मागे लागलेलं नाही या पद्धतीने. तेव्हा हाही पुढचा मार्ग महाराजांचं प्रमाणच आहे. अमृताची फळे, अमृताची वेली पुढे चाली अशा प्रकारे त्या न्यायानं पुढचंही अशा प्रकारचं त्यांचा पुढेमधली ही वाटचाल चालू आहे, मार्गक्रमण चालू आहे. महाराजांच्या बद्दल आपण काय सांगावं, काय मागावं, काय बोलावं, काय व्यक्त करावं, काहीच नाही. महाराजांच्या शब्दात, भगवानांच्या शब्दात सांगायचं झालं तर चुकावणे देह पडू या चिंतने पुढे लागे येणे यादसाठी अशा प्रकारे. आता पुन्हा आम्हाला यायचंच आहे, त्या परमार्थाकरताच आम्हाला यायचं. आम्ही गेलो म्हणजे काही आमचं जाणं येण्याकरता असतं. आपलं जे भगवत भक्तांचं, संतांचं, महात्म्यांचं जे जाणं असतं ते गेले म्हणजे ते येण्याकरताच जात असत. आपलं जाणं म्हणजे जाणंच आहे. आपली तुलनाच करू नका कोणाशी, आपलं सगळं वेगळंच काम आहे. त्यामुळे महात्म्यांचं अशा प्रकारचं खरोखर ते धन्य अशा प्रकारचे आहे. पुष्कळ अभंग आहे, पुष्कळ अभंग आहे अशा रीतीने. किंवा धन्य सेवा भगवंतांनी त्यांना आपल्याजवळ घेतलेलं आहे, पण पुन्हा आमच्यात पाठवून पुन्हा अशा प्रकारचे आमची आम्हाला त्यांनी करावं अशा प्रकारची भगवत चरणी काकासाहेबांच्या आशीर्वादाने त्यांचं जीवन अशा प्रकारचं फलद्रूप झालेलं आहे. इष्टसिद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे. तेव्हा अशा श्रीमंत काकासाहेबांच्या आशीर्वादाने, पंढररायाच्या कृपेने, पूर्णानंद महाराजांच्या कृपा आशीर्वादाने त्यांना अशा प्रकारचं हे जे पारमार्थिक वैभव प्राप्त झालं आणि त्या पारमार्थिक वैभवाच्या साम्राज्यावर ते आरूढ झाले. अशा प्रकारचं पुन्हा देवाने आणखीही त्यांना आमच्यात आणावं अशीच प्रार्थना करून जगद्गुरु तुकोबा यांचं भजन ऐकूया आपण. आज शासने करूया.